हॅलो नमस्कार, मी किरण माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते। तर आज वार आहे शुक्रवार आणि सगळी कामं वगैरे आवरली आहेत माझी। आणि उद्या म्हणजे शनिवारी राशीच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तर त्याचीच थोडीफार तयारी मला आज करायची आहे। तर जो कॉस्ट्यूम वगैरे आहे तो मी थोडाफार कालच रेडी केला होता आणि आज थोडंफार त्याला फिनिशिंग करायचं आहे। आणि स्पीच वगैरे तिचं रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट। थोडीफार तयारी करून घ्यायची। आता ती स्कूलला गेली आहे, आली की थोडं तिची रिटर्न आली स्कूलवरून की तिची मग थोडीफार मी तयारी करून घेईन आणि जे काही उरलेलं काम आहे कॉस्ट्यूमचं वगैरे। ॲक्च्युली सेव्ह नेचर हा टॉपिक आहे, तर मी तिच्यासाठी मीच इको फ्रेंडली ही थीम सिलेक्ट केलेली आहे, म्हणजे नो टू प्लॅस्टिक बॅग वगैरे। तर मी नंतर तिची तयारी घेताना तुम्हाला दाखवेनच, तिला रेडी वगैरे करून तिला दाखवेन थोडंफार तिने कशी तयारी केली आहे वगैरे। तर जास्त काही नाही, म्हणजे स्कूलमध्येच आहे कॉम्पिटिशन क्लास वाईज असं। सो चला व्लॉगला सुरुवात करूयात आणि व्लॉग शेवटपर्यंत। तर चला आजचा दिवस कसा जातो आहे पाहूयात आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा। आवडला तर नक्की 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 लाईक करा। तर बघा, आज आमच्या रुहीची आम्ही पोनी घातली आहे ना बाळा, छान अशी पोनी। फोटो खिचो। राशी स्कूलवरून आल्यावर तिची फॅन्सी ड्रेसची तयारी मी करून घेणार होते आणि बाकीचं काही आवरायचं होतं ते करणार होते। पण राशी स्कूलवरून आल्यावर तिची खूप जास्त तब्येत बिघडली होती। स्कूलमध्येच तिची थोडीफार तब्येत बिघडली होती आणि घरी आल्यावर तिला इतका जास्त ताप वगैरे आला होता। मग तिला औषधं वगैरे देऊन झोपायला सांगितलं आणि काहीच तिची तयारी करून घेता आली नाही। आणि मी तिला म्हणत होते की उद्या नको जायला कॉम्पिटिशनला, पण तरी ती बोलली की नाही मी उद्यापर्यंत ठीक होईन आणि कॉम्पिटिशनसाठी मला जायचंच आहे। 2000 years later. दायरा तुम क्या बनी हो? ट्री। तर आता मी आहे राशीच्या स्कूलमध्ये आणि तिचं कॉम्पिटिशन आहे आणि ती आजारी आहे कालपासूनच। तिला मी आज नको म्हणत होते की गर्दी किती आली आहे आणि तिचं कॉम्पिटिशन झालं की लगेच तिला घेऊन जाईल। मी तिच्या स्कूलकडेच थांबली आहे। पटकन तिचं रिक्वेस्ट केली की फर्स्ट तिचं घ्या आपण जे फॅन्सी ड्रेस आहे ते। सो लवकर तिचं झालं की पटकन तिला मी घरी घेऊन जाईल। आणि क्लायमेटमुळे थोडंफार तिला फीवर वगैरे आहे, डोकं वगैरे त्यामुळे दुखते। सो बघू आता पटकन तिचं आवरलं की तिला मी घरी घेऊन जाईल। We can save our nature by avoiding plastic use because it pollutes land and water. राशीचं फॅन्सी ड्रेस वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही घरी जातो। थोड्याच अंतरावर घर आहे, सो पाऊसही थोडा कमी होता, म्हटलं चालतच जाऊया। आणि राशीची तब्येत शाळेत गेल्यावर अगदी ठणठणीत झाली आणि तिला थांबायचं होतं आणखी थोडा वेळ, पण मी ऑलरेडी टीचरला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला लवकर जायचं। सो चल म्हटलं तिला, ऑलरेडी टीचरला सांगितलेलं आहे आणि टीचर राशीला जायचं होतं त्या कारणामुळे राशीचं फर्स्ट त्यांनी लवकर घेतलं कॉम्पिटिशन, म्हणजे जे फॅन्सी ड्रेस होतं ते लवकर घेतलं। सो मग आम्ही आता लवकर घरी जातो। गजानन महाराजांचा मठ आहे आणि वटपौर्णिमेला इकडे आले होते मी, तुम्ही पाहिला असेल वटपौर्णिमेचा आमचा व्लॉग। तर त्यामध्ये स्कूलमध्ये गेल्यावर आजार पळाला ना तुझा? हो। आणि हिला आणखी थोडा वेळ थांबायचं होतं, पण ऑलरेडी मी रिक्वेस्ट केली होती टीचरला, सो तिला घेऊन आले मी। Plastic is plastic. Paper is fantastic. हॅलो, तर आताच घरी आलो आहोत आम्ही आणि येताना हा पालक आणला होता। तर आज मी तुमच्याशी पालक राईसची रेसिपी शेअर करणार आहे आणि याआधी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, पण परत आपले जे न्यू व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी। सो चला आधी नाश्ता वगैरे करते, मुलींना पण नाश्ता वगैरे देते आणि मग तुमच्याशी मी रेसिपी शेअर करते। आणि आमच्या इकडे इतका टमाटर महाग झाला आहे, 100 रुपये आहे काही ठिकाणी 80 आहे। तर तुमच्याकडे टमाटर कसा केजी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पालक राईसला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हणते ही सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पालक। तर पालकाची छोटी जुडी होती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कट करून
पाण्यामध्ये ती शिजवून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही अशी ही शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. फोडणीसाठी मी खडा मसाला घेतलेला आहे थोडा. त्यानंतर हा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, लाल मिरची, कांदा, टमाटर आणि ही मुगाची डाळ आहे. मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही हरभरा डाळ किंवा तुरीची डाळ वापरली तरी चालेल. त्यानंतर इथं हिरवी मिरची आणि आलं लसूण आहे, यांची पेस्ट करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला ही प्युरी आणि अद्रक लसूण आणि या हिरव्या मिरच्या या सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी मी यांची पेस्ट करून घेते. तर परत एकदा मी सांगते, यामध्ये पालक जो आहे थोडा मी शिजवून घेतलेला आहे. पालक, आलं, लसूण आणि मिरची या सगळ्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा प्युरी, मस्त अशी प्युरी रेडी झालेली आहे याची. आणि पालक थोडा शिजवूनच घ्यायचा आहे, कच्चा असला की मग त्याचा फ्लेवर व्यवस्थित नाही लागत. सो थोडासा शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये आणि मग थंड झालं की हे सगळं मिक्सरला लावून घ्यायचं आहे. चला मग आता फोडणीची तयारी करूया. तर इथं कढई गरम झालेली आहे, यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा खडा मसाला, मिरची, लसणाच्या पाकळ्या, कांदा व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये घालायचं आहे टमाटर, मुगाची डाळ, तर सगळं मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर हळद. परत सॉटे करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण जी प्युरी करून घेतलेली आहे पालकाची, अद्रक लसूण मिरची घालून, ती प्युरी आता आपल्याला यामध्ये घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. पालक राईस. तर 1 मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. बघा बाजूने तेल सुटतं आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं हे तेलामध्ये फ्राय झालेलं आहे, तेलामध्ये व्यवस्थित परतवलं गेलेलं आहे. आता याच स्टेजला यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडासा गरम मसाला. तर हा एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, मिक्स मसाला पावडर. तर ती मी यामध्ये थोडी घालणार आहे. तुमच्याकडे कोणताही असेल तर तुम्ही घालू शकता किंवा बिर्याणी मसाला असला तरी घालू शकता. मी ते गरम मसाला घालणार आहे थोडासा. परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. राईस ॲड करायचा आहे, तांदूळ ॲड करायचे आहे. तांदूळ तर आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक अर्धा लिंबू स्क्वीज करून घ्यायचा आहे. लिंबाचा रस ऑप्शनल आहे, तुम्ही लिंबूऐवजी ना फोडणीमध्ये थोडंसं दही देखील घालू शकता. माझ्याकडे सध्या दही अवेलेबल नव्हतं, सो मी आता इथे लिंबू घालते आहे. लिंबूमुळे प्रत्येक जे आपण घातलेलं असतं, म्हणजे प्रत्येक इन्ग्रेडियंट्स जे घातलेलं असतं त्याची जी चव असते, त्याचा जो फ्लेवर असतो तो इन्हान्स होतो, त्यासाठी लिंबू घालावा. त्यानंतर 1 चमचाभर तूप मी घालणार आहे. आता याला झाकण लावून व्यवस्थित भात शिजू द्यायचा आहे. तर चला 10 मिनटं आपण वेट करूयात आणि मग नंतर दाखवेन मी कसा बनला तो. तर इथं आपला राईस रेडी आहे. आता मी एक तडका तयार करणार आहे. तडक्यामध्ये ह्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि परत लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे.